तुम्ही की मी प्रचंड कामात आहे. माझे मित्रही तुम्हाला सांगत होते, मी मिनिटमध्ये कधीच वेळ मोजत नाही, मी सेकंदामध्ये मिळवं. सेकंदामध्ये आमच्याकडे सिस्टीम कशी आहे, आमच्याकडे सांगताना पण कसं सांगतात की लहाने सर आज 8:11 येतील, असं माझ्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं जातं. 23 सेकंद, 22 सेकंद, 40 सेकंद असं आम्ही बोलतो. आणि आम्ही असंच काम करतोय. गेली 22 वर्ष झालं मी लातूरमध्ये काम करतोय. तुम्हाला सांगतो की मी दररोज 12 सर्जरी करतो. दररोज माझ्याकडे आत्ता या घडीला 300 सर्जरी करायच्या बाकी आहेत. 300. एवढ्या जास्त सर्जरी कुठल्या डॉक्टरच्याकडे वेटिंग लिस्टवर असणारा भारत देशामध्ये एकही सर्जन नाही आहे. एकही. मी कुटुंबप्रिय माणूस आहे. मला माझी बायको, माझी माय, माझा बाप, माझा भाऊ, माझी बहीण हे लोक प्रचंड आवडतात, माझे लेकरं. आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी पण वेळ देत असतो. आम्ही 3 भाऊ 4 बहिणी. आमचे खूप मोठा परिवार झाला आहे. आता आमच्या घरामध्ये 57-58 लेकरं बाळासह लेकरं एकत्र जमतात सगळेजण. आमच्या मायांनांचे हे सगळे लेकरं नातू पंतू बरेच लांबपर्यंत गेले सगळे. हे सगळेजण आम्ही एकत्र जमतो. माझे मोठे बंधू पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने, मी, आम्ही सगळेच एकत्र येतो. आमचे जवाई सगळे एकत्र येतात आणि आम्ही मस्ती करत असतो. मस्त म्हणजे काय करतो, आम्ही क्रिकेट खेळतो. आता मी सांगत होतो की झाडावर जाऊन बोरं काढणे, पेरू काढणे, एकमेकाला खाऊ घालणे, धिंगाणा करणे, जोक्स करणे मोठे मोठे, कुणाच तरी टिंगल करणे, त्याला बोर मारणे, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही करत असतो. आणि मग आमची माय आम्हाला शिव्या घालत असते. आणि त्याच्यामध्ये जी मजा आहे ना, ही मजा जगात कुठेच मिळत नसते. ही दिवसभर करतो आम्ही, दरवर्षी करतो. मीच माझ्याच गावामध्ये म्हणजे माके गावातच मी 10वीपर्यंत शिकलोय. जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालंय. जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि अशा गावात शिकलोय की माझी 10वी पास मी होईपर्यंत आमच्या गावात लाईट नव्हती. ओके, म्हणजे आमची 10वी ही कंदील आणि चिमणीमध्ये झालेली आहे. त्यामुळे ना माझी नाळ ही अत्यंत छोट्यातल्या छोट्या खेड्याला जोडली गेली आहे. आणि म्हणून तो सांगत होता मला की अहमदपूरपासून 7 किलोमीटर आमचं छोटं गाव आहे, तिथं कार्यक्रम घ्यायचा. मी म्हणालो हो येतो. नंबर 2, त्याने असं म्हणाला की सर आम्ही गावातल्या हुशार लेकरांचा सत्कार करतो. मला खूप आवडतं आणि तुम्हाला सगळ्या लेकरांसाठी 1-2 वाक्य बोलून मी पुढे जातो. आजचा विषय पण त्यांनी मला फोन करून विचारला, तेव्हा मी खूप कामात होतो आणि सहज बोलून गेलो यशाचा पासवर्ड ठेवून. मी यशाचा पासवर्ड हा विषय का दिला हे पुढे तुम्हाला सांगणार आहे. मी एक पाहिलं ना की छोट्या गावातली लोक खूप जास्त मोठी होतात. छोट्या गावातली लोक खूप जास्त मोठी होतात. गरीब लोक खूप जास्त मोठी होतात. तुम्ही म्हणाल की श्रीमंत होत नाहीत का, ते मला माहित नाही, पण गरीब लोक पक्के मोठे होतात. छोट्या गावात लोक मोठी होतात आणि गरीब लोक मोठी होतात. त्याच्याही पलीकडे ज्या लोकांना खूप लोक त्रास देतात ते लोक जास्त मोठे होतात. आता मी काय बोलताना बोलून गेलो, 3 वाक्य समजून घ्या. आणि ही लोक मोठी होतात कशी, तर एका विशिष्ट कष्टाच्या जीवावर मोठी होतात. आणि मग खेड्यामध्ये कष्ट करायची सवय असते. कष्ट करणं फार अवघड काम वाटत नाही खेड्यातल्या लोकांना. आपल्याला असं म्हटलं ना अहमदपूरवरून मी पायपाय येतो, तर लोक तुमच्या गावातले कित्येक लोक तिथून पायपाय येत असतील, त्यांना काही विशेष वाटत नसेल. आता कुठल्याही माणसांना बापरे एवढं पायी यायचं का अंतर असं वाटतं. म्हणजे आपल्यासाठी पायी जाणं काही मोठा विषय नाही. आजही मी दर रविवारी 10 किलोमीटर पळत असतो. मी आता 52 वर्षात झालोय. माझा मुलगा डॉक्टर झालाय म्हणून म्हणालो की मी आता अर्धा म्हातारा झालोय. ओके, तरी पण कारण ती गावातली सवय जरा सोपी होऊन जाते. म्हणून गावातल्या लोकांना कष्टाची सवय असते, ती लोक मोठी होतात. नंबर 2, गावातल्या लोकांना खूप वाईट गोष्टीची सवय नसतात असं मी ऐकायचो. आता असतात म्हणे, हे मला माहीत नाही. नसाव्यात. ओके, आम्ही विठ्ठल नाव आहे माझं, त्याच्यामुळे मी कुठलीच सवय नसावी असं माझं म्हणणं असतं. माझी खूप मोठी अडचण येते. कोणीतरी पेशंट आला आणि त्यांनी दारू पिली म्हटलं ना, तर मी एका पोराला विचारलं दारू पिली म्हणजे किती पिली, तर तो म्हणला सर हाफ क्वार्टर पिली. आता हाफ क्वार्टर काय हेच माहित नाही ना मला. माझी किती मोठी अडचण आहे. माझ्या पोराला असा प्रश्न विचारला म्हणजे किती रे, तर तो पेशंटच हसायला लागला. त्याच्यानंतर मी आयुष्यात कधी विठ्ठल नाव असल्यामुळे तिथपर्यंत त्याचा कधी प्रसंगच आला नाही, कधी आलाच नाही. आणि आता तर म्हातारा झालो, आजचा विषयच नाही आहे. मला तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे की चांगल्या गोष्टी करा, वाईट गोष्ट करू नका, त्याच्यामध्ये काहीही मिळत नसतं. एवढा एकच पॉईंट ह्या पाठीमागे सांगण्याचा माझा उद्देश आहे. पण याच्यामधला जो आनंद आहे ना, हा आनंद जगात मला आतापर्यंत कुठेच मिळाला नाही. मी खूप प्रदेशात गेलो, खूप देश फिरतो. तुम्ही बोटावर मोजण्यावेळे पण देश माझे शिल्लक राहील नसेल एवढ्या मी परदेशामध्ये चक्रा दरवर्षी मारत राहतो. पण हा आनंद मानणारा मी प्राणी आहे. आणि तरी त्याला शरदला सांगत होतो की मी 10 वाजता घरात गेलो पाहिजे, 10 नंतर माझी बायको मला घरात घेत नाही. त्याच्यामुळे हो रे तुला काय सांगू आता. त्याच्यामुळे माझ्याकडे आता फार वेळ नाही आहे, म्हणून मी इथं स्टेजवर बसल्यापासून सांगत होती मला बोलू द्या. पण हे बोलूच देत नव्हते पोरं. म्हणलं ठीक आहे, आता तुमच्या मनावर सगळंच होऊ द्या.
माझ्याकडे मी इथून 9 वाजता पळणार आहे, साधारणपणे 32-33 मिनटं समोर दिसत आहे, तेवढा मी बोलणार आहे. पण याच्यामध्ये ही प्रास्ताविक मी तुम्हाला का करत होतो, चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा, इतका एकच विषय मला सांगायचा होता. आता लेकरांसाठी 2 मिनटं बोलतो. यशाचा पासवर्ड तुम्हाला सांगू मुलांसाठी, बारकाय नाही का, एकदम मुलांसाठी. ह्या जगामध्ये ना खूप सारी मोठी लोकं मी पाहतोय, खूप सारी मोठी लोकं पाहतोय. म्हणजे एवढे मोठे लोक पाहतोय ना, जसं बोलताना सांगत होते की मी ओठ फाटलेला आणि टाळू फाटलेल्या व्यंगावरती मी मोफत सर्जरी करतो. गेल्या 17 वर्षापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये दररोज 2 ते 3 सर्जरी गेली 17 वर्ष मोफत होतात. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गेली 17 वर्ष माझ्या 22 वर्षातली 17 वर्ष कोणीच ह्या जगामध्ये रेकॉर्ड तोडलं नाही, कोणीच तोडलं नाही. हे रेकॉर्ड आपल्याकडे चालूच आहे. यामुळे काय झालं की स्माइल ट्रेंड नावाचे एक संघटन आहे, ते अमेरिकेचे आहे. ते लोक मला मदत करतात हे ऑपरेशन करण्यासाठी. ती चॅरिटेबल ट्रस्ट आहे, ती मला मदत करते हे ऑपरेशन करण्यासाठी. आणि ही ट्रस्ट जगातल्या 95 देशामध्ये हे काम करते. जगातल्या 95 देशामध्ये, म्हणजे जगातल्या 95 देशाचा संपर्क मला दररोजचा असतो, दररोजचा. जगातले, मी फक्त भारत देशाचं बोलत नाही. आणि त्यामुळे ना खूप सारे लोक ज्यांच्याकडे बघताना आकाशाकडे बघावं लागतात की उंच लोक माझ्यासोबत आहेत. मी एकटाच त्यात लहान आहे, बाकी सगळे लोक मोठे आहेत. सिरियसली. तर तुम्हाला सांगतो ना की ही सगळी मोठी लोक, यांचा मी अभ्यास करायला सुरू केलं. मुलांसाठी सांगतोय, यांचा मी अभ्यास सुरू केलं की ही एवढी मोठी लोक का झाली, नेमकं यांच्यामध्ये काय होतं. तर त्यांनी विद्यार्थी असताना त्यांनी नेमकं काय केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही लोक मोठी का झाली त्याची 3 कारण आहेत महत्त्वाचे. मी 4थं कारण मी सांगत असतो. आणि त्यातलं पहिलं कारण आहे, पहिलं यश कुणाला मिळालं, कुठल्या मुलांना यश मिळालं, कुठली मुलं यशस्वी झाली आणि त्या आयुष्यामध्ये खूप मोठी झाली, ती मुलं मोठी झाली, त्याच्यातला पहिला गुण आहे यशाच्या पासवर्ड. पासवर्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आजकाल सगळ्यांना पासवर्ड माहीत आहे. मोबाईल उघडा करायचा, त्याच्यावर पासवर्ड असा येऊन बरंच काय करतात ना, त्याला पासवर्ड असं म्हणतात. हा जो माझा पासवर्ड आहे ना, त्यातला पहिला शब्द आहे त्या पासवर्डमधला कमिटमेंट. कमिटमेंट म्हणजे तयारी. आपण काहीतरी करायची. बघा, कमिटमेंट खूप लोक करतात. मला बरेच मुलं भेटतात, तुम्हाला सर मला आता IAS व्हायचं आहे, मला आता IPS व्हायचं आहे, मला आता MBBS नंबर लावायचा आहे, यावेळेस नीट क्रॅक करायची आहे, मला खूप मोठा माणूस व्हायचा आहे, अशी मला हजारात लेकरं भेटतात. ह्याला कमिटमेंट म्हणायची. भेटतात इथपर्यंत आहे का, पुढचं सांगतो. कमिटमेंट ही कमिटमेंट कशी करतात. काही लेकरं आहेत ना, त्याचे आईवडील शिकलेले असोत नसोत. माझा बाप शिकलेला नाही, माझी माय शिकलेली नाही, पण आम्ही जाऊ शकलो ना वर. तुम्हाला सांगतो मित्र, कमिटमेंट करणारी लेकरं, काही लेकरं त्यांना कोणी सांगायची गरज पडत नाही, ते एकदम आपला अभ्यास करतात, मोठी माणसं होऊन जातात. दुसऱ्या प्रकारचे लेकरं पाहिले मी, जे ना विठ्ठल लहानेचं भाषण ऐकलं म्हणे आज आणि आजपासून अभ्यासाला लागले, बस फिनिश. ही कमिटमेंट करणारे बरेच लेकरं मी पाहिले. तुम्हाला सांगतो मुलांनो की असं ऐकून भाषणं लेकरं पेटतात आणि कामाला लागतात. तिसऱ्या प्रकारचे लेकरं मी पाहिली, जी पेटतात, जी कमिटमेंट करतात, जी तयारी दाखवतात. कमिटमेंट म्हणजे तयारी, मला हे करायचं आहे. ही लेकरं पाहिली जी काहीतरी प्रसंगानी त्या कामाला लागतात, पेटून उठतात प्रसंगाने. मी ना दुबंगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती तुम्हाला बोलत होतो आणि स्माइल ट्रेंड हिरो नावाचा एक अवॉर्ड, एक पुरस्कार, स्माइल ट्रेंड हिरो नावाचा एक पुरस्कार अमेरिकेमध्ये बाल्टिमोर या शहरामध्ये मला मिळाला 2007 मध्ये. ते पुरस्कार घेण्यासाठी मी गेलो. 85 देशातून फक्त 12 लोक निवडले होते. 85 देश आणि 12 लोक, त्याच्यामध्ये मी एक होतो. एक आनंदाची गोष्ट होती ही. त्याच्यापेक्षा महत्त्वाचा हा भाग होता. हा पुरस्कार घेऊन मी भारत देशामध्ये आलो. मी लातूरमध्ये पोहोचलो. मग तिथे पत्रकार मंडळी खूप माझे मित्र आहेत, खूप प्रेम करतात. ते माझ्या समोर आले. नाही का पत्रकारांनी मला विचारलं, डॉक्टर विठ्ठल लहाने, तुम्ही असं कधी ठरवलं होतं की एवढा मोठा माणूस व्हायचं, अमेरिकेत जायचं, स्माइल ट्रेंड हिरो अवॉर्ड, एवढा मोठा पुरस्कार घेऊन यायचं. मी तुम्हाला सांगत होतो कमिटमेंट. आणि त्याचं उत्तर दिलं मी की मी कधी ठरवलं होतं की मोठा माणूस व्हायचं. त्यांना जे उत्तर दिलं तुम्हाला सांगतो की मी स्वतः पर्सनली कधी कमिटमेंट केली होती, म्हणजे कधी मी माझ्या अभ्यासाची तयारी दाखवली होती, कधी ठरवलं होतं की मोठा माणूस व्हायचं. एक प्रसंग असा आहे, असंच आमचं पण छोटंसं गाव आहे. मी 6वी-7वीला, म्हणजे मी तुमच्याकडे असताना माझ्या माईला एका लग्नाला जायचं होतं. मी कधी ठरवलं की अभ्यास करायचा. लग्नाला, प्रसंग कसा आहे बघा, लग्नाला जायचं होतं. आणि माझी माय म्हणाली, माझ्या एका मित्राचं, माझा एक मित्र सावकाराचा मुलगा होता, त्याचं नाव घेतलं आणि म्हणाले त्याच्या घरी जाऊन त्याच्या माईचं लुगडं घेऊन ये. बघा, मी त्या सावकाराच्या मुलाच्या घरी गेलो. माझा क्लासमेट, माझा वर्गमित्र होता, त्याच्या आईचं लुगडं आणलं. लुगडं कळतं तुम्हाला, लुगडं कळतं, साडी आणि लुगडं. माझी माय सांगते, माझ्या आईला मी माय म्हणतो, माझी माय सांगते की साडी म्हणजे 7 वार, तुम्हाला कळतं का नाही माहीत नाही मला, म्हणजे लहान असते, साडीची लांबी कमी असते. आणि लुगडं म्हणजे 9 वार, म्हणजे ते लांब असतं.
काष्टा घालून घालायचं असतं ते लुगडं, तशी माझी माय लुगडंच घालते. तर ती लुगडं आणायला लावलं मी, ते लुगडं आणलं, माईला दिलं, माझ्या माईनं घातलं. तेव्हा बैलगाडीत लग्नाला जायचे, ती लग्नाला गेली, लग्नावरनं परत आली, ते लुगडं दुसऱ्या दिवशी धुवून घडी करून माझ्या हातात दिलं. मला म्हणले नेऊन दे, मी नेऊन दिलं. आणि नेऊन देऊन मी परत येत होतो. परत येताना आमच्या घरासमोर अशी नाली आहे ना, अशी एक छोटी नाली आहे आमच्या घरासमोर, सगळ्याच घरासमोर नाली असतं तशी नाली आहे. मी ना काय माहीत नाही, पण त्या नालीवरनं कधीच सरळ पाय टाकून गेलो नाही, कधीच. एक उडी मारून जायचं. मग त्या दिवशी पण अशी उडी मारली आणि माझ्या डोक्यात बत्ती पेटली की माझ्या माईनं लुगडं का मागवलं होतं. प्रश्न पडला मला की लुगडं का मागवलं होतं. तुम्हाला माहिती आहे का मित्र, माझ्या माईने लुगडं का मागवल्याचं उत्तर प्रचंड अवघड आहे. त्याचं कारण आहे की माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. आम्ही गरिबाचे लेकरं हो, प्रचंड गरिबाचे आणि गरिबाची माणसं. माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं. धडकं लुगडं नव्हतं म्हणजे तुम्हाला किती लोकांना कळतं मला माहीत नाही, पण तुम्हाला सांगतो, माझ्या माईकडे दांड घातलेलं लुगडं होतं. दांड घालणे म्हणजे 2 रंगाचे लुगडं एकत्र जोडणे, किंवा ठिगळ लावलेलं लुगडं होतं, म्हणजे माझ्या अण्णा धोती घालतात, धोतीचे जे काही तुकडे निघतात आणि माईचं लुगडं जिथं फाटले तर पांढरं तुकडं लावून टाकणे, ठिगळ लावून लुगडे होते. पण तिच्याकडे एकही धडकं लुगडं नव्हतं. आणि आपल्या घरची इज्जत राखण्यासाठी माझ्या माईनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागून ती लग्नाला गेली होती. मित्र तुम्हाला सांगतो, आणि मला प्रश्न विचारला होता की डॉक्टर विठ्ठल लहाने तुम्ही कधी ठरलं होतं की एवढा मोठा माणूस व्हायचं. तुम्हाला खरं सांगू का, प्रामाणिकपणे सांगू का, त्या दिवशी मी 7वीला असताना ठरवलं होतं की इतका मोठा माणूस व्हायचा. उडी मारताना ठरवलं होतं की इतका मोठा माणूस व्हायचा आयुष्यामध्ये, एवढा अभ्यास करायचा ना की आपल्या माईला आपण एक लुगडं घेऊ शकू. खरं तुम्हाला सांगू का, खरं तर मी एवढा मोठा माणूस ना फक्त माईला लुगडं घेण्यासाठी झालो. खरं सांगतो मी तुम्हाला सांगत होतो मित्र की कमिटमेंट कोण करतं, कमिटमेंट कशी असते, तयारी कोण दाखवतं. 3 प्रकारची तयारी असते. तुम्हाला बोलत होतो की एक स्वतःच मोटिवेटेड झालेले असतात, दुसरं सांगत होतो की डॉक्टर विठ्ठल लहानेला ऐकून लोक तयारीला लागतात, आणि तिसरा हे प्रसंगाने, मी प्रसंगांनी तयारी लागलो होतो, प्रसंगांनी. आणि मी खूप नशिबान माणूस आहे. हा प्रसंग जरा पुढे सांगेन तुम्हाला. मुलांसाठी नशिबान माणूस एवढ्यासाठी आहे की मी शिक्षण झाल्यानंतर, मी मोठी डिग्री, जगातली सगळ्यात मोठी डिग्री माझ्यासोबत आहे, ही डिग्री घेतल्यानंतर लातूरमध्ये आल्यानंतर सुद्धा माझे मायनांना दोघंही माझ्याहून तरुण होते, त्यामुळे त्यांच्यासोबत राहता आलं. आणि दुसरं नशिबान एवढ्यासाठी आहे की माझी बायको माझ्या माईची सख्खी मैत्रीण आहे. अशी मैत्री ह्या जगात होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या बायकोने ठरवलं की माझ्या माईला 365 लुगडे घ्यायचे, आणि तिनं 2 लुगडे दुसऱ्या दिवशी कधीच नाही घालायचं. आज घातलं की दुसरं लुगडे वर्षभरानेच घालायचं. तिनं तेवढे नाही घेऊ दिले तरी पण तिच्याकडे 200-250 लुगडे पक्केच आहेत.